नमस्कार मंडळी, तुम्ही कधी बनवलात का कच्च्या कैरीची जेली? कच्च्या कैरीची जेली तुम्ही कधी बनवला नसेल तर हा रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्हाला समजेल इतकं सोपं रेसिपी आहे. अगदी 10 मिनिटात तयार होणारा हा कच्च्या कैरीचा जेली कसा बनवायचा ते पाहूयात. तर सर्वप्रथम आपण एक कच्ची कैरी घेणार आहोत. कच्ची कैरी घेऊन त्याची साल आपण काढून घ्यायचे. इथे तुम्ही पाहू शकता या पद्धतीने साल आपण काढून घ्यायचे. कच्च्या कैरीची संपूर्ण साल काढून घ्यायची. अजिबात थोडाही साल ठेवायचं नाही आहे. संपूर्ण साल काढून आपण बारीक बारीक तुकडे करून घेणार आहोत आणि मस्त असा आपण याचे तुकडे करून मिक्सरमध्ये करून घेणार आहोत. तुम्ही कधी बनवलात का अशी ही कच्च्या कैरीची जेली? बनवला नसाल तर नक्की ट्राय करा. तुम्हाला ही खूपच आवडेल अशी ही रेसिपी आहे आणि लहान मुलांना तर इतका आवडेल अशी ही जेली रेसिपी. आंबट गोड असा बनणारा जेली हा आपला तयार होतो. तर इथे आपण कैरी कापून घेतली. आता आपण एक मिक्सरचा जार घ्यायचा आहे. त्यामध्ये आपण ही जी कापलेली कैरी आहे ती आपण घालून घ्यायचे आणि थोडंसं पाणी घालून मिक्सर करून घ्यायचं आहे. आता आपण या मिक्सरमध्ये घालून मिक्स करून घ्यायचे. व्यवस्थित आपण मिक्सर करून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी घालून मिक्सर करून घ्यायचं आहे आणि ते तोपर्यंत एक कढई ठेवून घ्यायचं आहे. कढई छान गरम होऊ द्यायचं आहे. कढई छान गरम झाली की त्यामध्ये जे पेस्ट आपण बनवून घेतलेले आहे ते आपण यामध्ये घालून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हाय फ्लेमवर आपण याला परतून घ्यायचं आहे. हाय फ्लेमवर आपण याला मस्त शिजवून घ्यायचं आहे आणि मस्त अशी परतून घ्यायची. एकदम जेलीसारखी चिकट चिकट होते ही मँगो कच्ची कैरी. आणि त्यानंतर आपण यामध्ये घालायचं आहे काळा मीठ, अर्धा चम्मच काळा मीठ आणि जिराचं अर्धा चम्मच जिरा पेस्ट आणि त्यानंतर घालणार आहोत आपण यामध्ये साखर, 2 चम्मच साखर यामध्ये घालणार आहोत आणि त्यानंतर इथे आपण थोडंसं फूड कलर यामध्ये घालणार आहोत आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मस्त शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून मस्त शिजवून घ्यायचं आणि ते पाहू शकता एकदम चिकट चिकटपणा असा झाला की ट्रान्सपरंट असं झालं की ते आपण आता ताटामध्ये काढून घ्यायचं. ताटाला थोडंसं ब्रशने तेल लावून घेतलं आणि ते चिकट पण झालेलं आहे आणि ट्रान्सपरंट पण दिसतोय. तर आता आपण ताटामध्ये काढून घ्यायचं. एक दिवस आपण याला वाळवून घ्यायचं आहे. दुसऱ्या दिवशी तुम्ही ते पाहू शकता मस्त असं आपला हा जेली तयार झालेला आहे. एक दिवस आपल्याला संपूर्ण ताटामध्येच ठेवावं लागणार आहे. दुसऱ्या दिवशीच आपली ही जेली तयार होणार आहे. तर पहा आता ही आपली जेली तयार झाली. आता आपण काढून पाहूयात. मस्त अशी जेली सुकलेली आहे. एकदम परफेक्ट अशी जेली झालेली आहे. आता आपण कट करून घ्यायचे चौकोन चौकोन. जसं आपल्याला आकार त्याचा शेप कसा हवा तसा आपल्या शेपमध्ये छोटे छोटे आपण कापून घेतलेले आहेत. या पद्धतीने मस्त असं तयार झालेला आहे आपला जेली. कसा वाटला मंडळी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर इथे पहा थोडंसं साखरेचा पेस्ट करून घेतलेला आहे ते आपण वरून थोडीशी घालून घ्यायची किंवा चाट मसाला घालून घ्या. मस्त तयार